हॅलो. रात्रीचे वाजलेले आहेत 2:45 आणि आपण बनवणार आहोत केक. बिकॉज अक्षांचा बर्थडे आहे 16 तारखेला. तर मी आज केक बनवणार आहे. म्हणजे 24 अवर्सच राहिलेले आहेत आणि मी फर्स्ट टाईम केक बनवणार आहे. सो आय एम नॉट शुअर की किती परफेक्ट बनणार आहे. पण तुम्ही टाईम बघू शकता किती झाला. एक्झॅक्ट 2:45 होऊन गेलेले ऑलमोस्ट. आता जस्ट अक्षांत झोपला म्हणजे 1 तास झाला आणि त्याला झोपता खूप वेळ निघून गेला. सो मला टाईम भेटला फायनली केक बेक करण्यासाठी. म्हणजे पुढं पॅक करायचं आहे. सगळ्या वस्तू तर रेडी आहेत. आय एम व्हेरी नर्वस बिकॉज आय मेक इट फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम. सो आय होप इट टर्न्स आउट गुड अँड ही विल लाइक इट. अँड इट्स अ व्हेरी बेसिक केक. आय एम गोना ट्राय टू मेक व्हीट फ्लोur, no sugar, with jaggery, chocolate cake. So let's see how it turns out. So back to the kitchen. तुम्ही एवढा सगळा पसारा बघू शकता. हे आहे रेफरन्स रेसिपी बुक. थोडंसं असं स्क्रोल करून करून YouTubeवरती पण भरपूर रेसिपीज मी चेक करते. So accordingly, I'm gonna see which is suitable according to my skills, and I'm gonna use that recipe to make a cake. I'm very nervous that. Let's see how it turns out. Come on. Let's start now. Hoping for the best. Let's rock. Recipe is still on, and you're watching it, you're listening it, and you're recording it. Multitasking, high-fi level wala. Okay, let's see. Bake झाला कसा दिसतो. I hope it will cook well and it will not get overflowed. We need to clean everything. मस्त क्लीन करून झालेला आहे आणि केक पेपर केक केक सॉरी फायनली आपला केक रेडी झाला आहे. वी मेड इट सो गुड लुकिंग राईट नाव, बट इट इज कुक परफेक्टली कुक्ड. आणि आता मी काय करणार आहे, आता याला थंड करणार आणि आता तर मध्यरात्र आहे, नेक्स्ट नाईट म्हणजे ट्यूजडेला बड्डे आहे, तो मंडेला रात्री थोडं त्याला आयसिंग वगैरे करून चॉकलेट वगैरे करून एकदम यम्मी बनवून त्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि रात्री 12 वाजता कट करणार. जे काही मी डेकोर करेन ते पण रेकॉर्ड करणार आहे. अँड वन ऑफ द बेस्ट केक बेकर or cake chef. I'll try my best. So finally we have started decorating the cake. Now it is afternoon 5 o'clock म्हणजे संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि मी केक डेकोरेट करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. केक इतका मस्त सॉफ्ट झालेला आहे. थोडा त्याला आपण अजून मॉइस्ट करणार आहे. मी त्याच्यामध्ये रेग्युलरली शुगर सिरप टाकतात, बट आय ॲड सम जॅगरी सिरप इन इट सो दॅट इट विल बी लिटल मोर मॉइस्ट. अँड आपले सॉस नॉट सॉस सॉरी चॉकलेट गनाश पण रेडी आहे. सो या लेट्स गेट स्टार्टेड. केकची कटिंग आपली इतकी परफेक्ट नाही आहे, बट इट इज डुईंग द जॉब. सो लेट्स पोर सम जॅगरी सिरप. आता मी गनाश बनवायला ठेवले, थोडं कमी पडतं म्हणून, बिकॉज डबल बॉयलरमध्ये दॅट वॉज नॉट वर्किंग फॉर अस. सो मी मायक्रोवेव्हमध्ये टाकले गनाश बनवायला अँड स्टिल केक इज लुकिंग सो फार सो गुड. क्या करूया, मामा शेफ इन द हाऊस. सो या आय विल शो यू इन अ बिट. सो आपला गनाश रेडी झालेला आहे फायनली आणि लेट्स टेक हर. सो गनाश पोर करताना आय फॉरगॉट टू क्लिक ऑन रेकॉर्ड आणि मला रेकॉर्ड नंतर कळलं पूर्ण बनवून झालं होती की अरे अपन भूल गया, अपन ने रेकॉर्ड दबाया ही नहीं था. बट अभी क्या कर सकता है, अभी दोबारा तो सेम चीज रेकॉर्ड नहीं हो सकता है ना. तो जे आहे तुम्ही चालून घ्या, म्हणजे मी दाखवते कसं केलं मी ते, बट इट्स ओके, समज केलं बाबा. दिस इज आवर केक म्हणजे आहे चांगला असा रेडी झालेला आहे विथ गनाश अँड ऑल. तेवढं गनाश राहिलेला आहे. तर लेट्स सी कोणत्या दुसऱ्या रेसिपीमध्ये यूज करूया. तर ही थोडीशी चॉकलेट टोपिंग्स आपण ठेवली. अँड डोंट वरी, हे जे चॉकलेट्स आहेत ते किड्स फ्रेंडली आहेत. सो दॅट्स वाय वी आर लोडिंग इट अप. यो बेबी. आय होप आता रेकॉर्ड होते, कारण मला इथं आपला भरपूर पचका झालेला. चलो आवर केक इज रेडी. केक तर फायनली आपला रेडी झालेला आहे. आता मी याला फ्रिजमध्ये ठेवणार आहे थोडंसं सेट व्हायला छान असं. आणि आज आहे 15 डिसेंबर, 16 डिसेंबरला अक्षांचा बर्थडे असतो. सो वी गोना कट द केक 12 AM शार्प. आय होप ही विल लाइक इट, ही विल एन्जॉय इट. ऑब्वियसली ही लाइक्स एव्हरीथिंग आय कुक, बट स्टिल आय एम व्हेरी नर्वस. मी फर्स्ट टाइम केक बनवला आहे. ही इज टर्निंग 3 बट आय फील लाइक ही इज ऑलरेडी 30 and he's getting married. म्हणजे आय डोंट नो, I'm very emotional from past one week since December started. I'm getting very emotional. I'm remembering everything he did as a child, like as a before the toddler phase, as a newborn, then growing out, started walking. बच्चे बड़े हो रहे हैं, खूप लवकर मोठे होतात and it's a bittersweet moment. Let's enjoy it. So this is the final look. Not so perfect, but at least हमने कोशिश की. Yes. त्याला टाकणार मी फ्रिज मस्तपैकी सेट होणार आणि रात्री केक कट करणार. I know I'm repeating myself, but I'm just enjoying this moment. Bye.